आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा अध्याय दिसू शकतो, कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे महायुतीला टाळी देणार का, असा प्रश्न आता अधिक वेगाने आणि मोठ्या प्रमाणात चर्चेला जातोय। भाजप लोकसभेची एक जागा देण्यासाठी तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राज ठाकरे यांचा उमेदवार कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार? मनसेचं इंजिन का शिंदेच्या शिवसेनेचा धनुष्यबाण, असा प्रश्नही चर्चेला जातोय। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अजित, काय वाटतंय की काय खलबतं सुरू आहेत, कुठले कुठले प्रस्ताव आहेत आणि कुठला प्रस्ताव राज ठाकरे स्वीकारतील असं वाटतं? मिलिंदजी, सर्वात आधी हे सांगितलं पाहिजे की या सर्व चर्चा आहेत आणि या सर्व मिळालेल्या माहिती आहे, त्यामुळे ज्या पद्धतीनं राज ठाकरे यांनी दिल्लीवारी केली, तिथे केंद्रातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांनी बैठका केल्या, त्यानंतर महाराष्ट्रात आल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांनी जवळपास 1.5 तास बैठक केली। यानंतर जी माहिती समजली त्यानुसार 2 ते 3 शक्यता वर्तवल्या जात आहेत। यामध्ये पहिली शक्यता आहे की एकतर त्यांनी भाजपच्या किंवा शिवसेनेच्या तिकिटावरती त्यांचा उमेदवार उभा करावा, मग त्यावेळी मतदारसंघ कोणता असेल हे अद्याप स्पष्ट नाही आहे। तर दुसरीकडे मनसेने देखील एक प्रस्ताव दिल्याचं कळतं, ज्याच्यामध्ये त्यांनी दक्षिण मुंबई, शिर्डी आणि नाशिक असे 3 मतदारसंघ सांगितलेत। त्यापैकी त्यांनी 2 जागांवरती आग्रह धरलेला आहे, विशेष करून दक्षिण मुंबई आणि शिर्डीचा। तिसरा जर आपण पाहिलं तर मनसेला 1 जागा देतील अशी शक्यता आहे, अशी चर्चा आता आहे। पण अद्यापही मनसे ही माहितीमध्ये सामील झाली आहे का याबद्दल पूर्णतः कोणीच स्पष्ट बोलत नाही आहे। मनसेचे देखील आणि माहितीमध्ये देखील नेते मंडळी जे आहेत ते कोणीच हे स्पष्ट करत नाही आहे की मनसे हा माहितीमध्ये सामील झालेला आहे का आणि बोलणी कुठपर्यंत आलेली आहेत। आणखीन बैठका होणार याबाबत सांगितलं जात आहे, पण मनसे माहिती हे गणित जुळलंय का हे अद्याप स्पष्ट नाही आहे। त्यामुळे या सर्व ज्या चर्चा आहेत त्या तेव्हाच स्पष्ट होतील, तेव्हाच क्लिअर होतील ज्यावेळेस हे मनसे युतीमध्ये येईल। आणि कारण का युतीमध्ये आल्यावरच हेच पहिले फायनल होईल की ते स्वतःच्या चिन्हावरती लढणार आहेत, स्वतःच्या पक्षातून लढणार आहेत का कमळ किंवा धनुष्यबाण चिन्ह लढणार आहेत। थोडंसं थांबवतो, एक शेवटचा प्रश्न थोडक्यात उत्तर दे। 2 दिवस आपण ऐकतोय आज बैठक होणार, आज बैठक होतीये, आज बैठक होतीये आणि आज जागा वाटप जाहीर होईल। महायुतीचं जागा वाटप मनसे महायुतीत आली तर मुंबईतून जाहीर होणार का आणि कधी, आणि जर का ते दिल्लीतून जाहीर होणार असेल तर कधी? जी बैठका अजूनही सुरू आहेत। काल आपण जर पाहिलं असेल की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांची बैठक झाली होती, पण आता मनसे नेते काही जे आहेत ते या माहितीतल्या जे नेते त्यांच्या संपर्कामध्ये आहेत, सतत काही विचारांची देवाणघेवाण असेल किंवा काही गोष्टींवर चर्चा असेल ही चालूच आहे। पण जे तुम्ही विचारलं ते असं आहे की फायनलाइज होणार ते दिल्लीतून आणि डिक्लेअर होणार ते मुंबईतून, हे निश्चित आहे। त्यामुळे जोपर्यंत दिल्लीतून हिरवा कंदील मिळत नाही मनसेला कुठली जागा आणि माहितीमध्ये सामील होण्याचं, तोपर्यंत मनसे कुठल्या जागेवर लढेल हे स्पष्ट होणार नाही आणि महायुतीत सामील होणार हे देखील स्पष्ट होणार नाही। पण डिक्लेरेशन हे सगळं होईल ते मुंबईतूनच होईल। अजित, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। धन्यवाद अजित।